प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी माननीय शुभमदादा बनसोडे यांच्या नेतृत्वाखालील माननीय शुभमदादा बनसोडे यूथ फाउंडेशन सांगली यांच्या वतीने 2025च्या कॅलेंडरचे प्रकाशन प्रभाग क्रमांक 14 मधील ज्येष्ठ नागरिक व सहकारी यांच्या वतीने करण्यात आले। यावेळी विकास वज्रे, विकास चौगुले, सोमनाथ विभूते, चैतन्य राजमाने, डॉक्टर अंगद श्रीपत, अमित अवघान, विक्रांत ओतारी, गणेश तोडकर, नितीन सुतार, परिमल पाटील, विशाल खंडागळे, राजेंद्र दाते, दीपक सूर्यवंशी, दत्तात्रय खोत, रवींद्र जोशी, आनंद कोळकी, गुरुप्रसाद आनवेकर, रतन हर्षद, डॉक्टर विनय संकपाळ, प्रीतम रेवणकर, अभिजित सूर्यवंशी, उमेश वेर्णेकर, सतीश जयकर, गणेश चिकोडेकर, आबासाहेब संदे, सचिन लोटे, रोहित शिवशरण, सौरभ राजपूत, अक्षय राजपूत, प्रीतम जयकर, साम्राज्य खरात उपस्थित होते। आज आपल्या अण्णा सत्यकोंडा पाटील नगर येथे श्री शुभमदादा बनसोडे फाउंडेशन यांच्या वतीनं गेली 5 वर्ष चालू असलेला उपक्रम म्हणजे त्यांची ही दिनदर्शिका कॅलेंडर आज इथं प्रकाशित झालेले आहे आणि त्याचप्रमाणे याचं वितरण झालेलं आहे। तर आमच्या समस्त मंडळातर्फे आणि नगरतर्फे श्री शुभमदादा बनसोडे यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी व अशाच उपक्रमांसाठी हार्दिक शुभेच्छा। आज शुभमदादा बनसोडे यूथ फाउंडेशन यांच्यातर्फे दिनदर्शिकेचं आज वितरण करण्यात आलेलं आहे। त्यांच्यातर्फे त्यांचे आजपर्यंत खूप चांगले कार्यक्रम होत आहेत। म्हणजे सावली बेगर यांना ते मदत करतात, परत इतरांची, इथल्या नागरिकांची सर्व सोय आम्हाला पण त्यांचा अनुभव आलेला आहे खूप चांगला, की ते खूप चांगले साथ देतात, जे अडीअडचणीला आम्हाला धावून येतात आणि त्यांच्या असेच उपक्रम कायम चालू राहू देत हीच त्यांना सदिच्छा आमच्यातर्फे, आमच्या अण्णा सत्यकोंडा पाटील नगरतर्फे त्यांना कायम पाठिंबा असेल। बोला। आज दिनांक 21 डिसेंबर रोजी प्रभाग क्रमांक 14 मधील आमचे मित्र शुभमदादा बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन वर्षाच्या कॅलेंडरचं प्रकाशन सोहळा पार पडत आहे। तरी सर्व आमच्या प्रभागातील आमचे मार्गदर्शक प्रीतम रेवणकर असतील आणि बाकी सगळी भागातील सगळी ज्येष्ठ मंडळी असतील, यांच्या मार्गदर्शन आज हा प्रकाशन सोहळा पार पडत आहे। आणि या शुभमदादा बनसोडे यांनी कोरोना काळात असू दे किंवा महापुराच्या काळात असू दे बरीच विधायकाची कामं केलेली आहेत आणि या कामांच्या माध्यमातून त्यांचं सामाजिक सुद्धा काम चांगलं आहे, म्हणून आज त्यांनी एक उपक्रम चांगला हाती घेतलेला आहे आणि या भागातून त्यांना चांगला प्रोत्साहन मिळत आहे, एवढं तुम्ही बोलू शकतो।